सोबतच अचानक गाजर खाऊन त्यांना जाग आली का? 2.5 वर्ष झोपले होते का? बघा करमचंद जासूस मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलंय उद्धवजींना, आता या फेकूचंदवरती कोण विश्वास ठेवणार? हे फेकूचंद आहेत, हे गुंडांचे सरदार आहेत, हे चोरांची टोळी चालवत आहेत. हे चोर मंडळ आहे त्यांचं, आणि त्या चोर मंडळांचे सरदार हे फेकूचंद आहेत. करमचंद जासूसला प्रतिष्ठा आहे या देशामध्ये. एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये खूप चांगलं काम केलंय, आपण पाहिलं असेल. तर जरा त्याने इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं. त्यासाठी थोडासा अभ्यास असावा लागतो, वाचन असावं लागतं. आसपास गुंड नव्हे तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात. रोज 4 गुंडांबरोबर बैठका घेऊन बरं का बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची परंपरा आहे, त्यांच्याबरोबर लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी आम्ही पाहिले आहेत, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पाहिलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून. पण आजच्या मुख्यमंत्र्याबरोबर खंडणीकर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी हे असल्यामुळे फेकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री बरं का, त्यांना आसपास सगळे असेच करमचंद दिसतात. त्यांच्या बाजूला सगळे करमचंद आहेत. जे तुरुंगात असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांना जळी तळी काष्टी चांगली माणसं घाबरवतात. आम्ही चांगली माणसं आहोत, आम्ही सज्जन माणसं आहोत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय उद्धव ठाकरे एक सभ्य, सुसंस्कृत, विद्वान, यांचं छायाचित्रण कलेमध्ये जागतिक नाव आहे. तुमचं कशात नाव आहे? विचारा ना जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना, तुम्ही काय अशी कर्तबगारी बजावलेली आहे की ज्यांचं नाव आदराने घ्यावं तुमच्या एखाद्या कृतीचं आणि कार्याचं? सांगा. एक गंभीर राजनीतिक स्टंट किया है शिंदे गुट के विधायक संतोष बांगर ने। मालूम नहीं सर, स्कूल के बच्चों को मालूम नहीं मुझे, छोड़ दीजिए. सर, आमचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचत नाहीत असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. मोदींपर्यंत या देशाचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत, असं पोचत नाहीत. ते पोचवण्यासाठी राज्यातल्या सरकारला एक जाणीव आणि अभ्यास असावा लागतो. आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा ते स्वयंकेंद्रित आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची आवश्यकता असावी लागते. काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अभ्यास केलेले स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं. पण स्वामीनाथन आयोग लागू केला का जो शेतकरी मागतायत? स्वामीनाथन आयोगामध्ये अशा अनेक शिफारशी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. मिनिमम सपोर्ट प्राइस लागू